तो दृश्य अप्रतिम दाखवलं जाते BTCच्या माध्यमातून. 29 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजेच अजूनही 17 चेंडू आणि 28 धावा. 17 चेंडू 28 धावांची गरज जिंकण्यासाठी मुंबई ईस्ट या संघाला. यावेळी पाहायला गेलं तर अंगावरती लागले गेले चेंडू आणि ज्याच कारणाने हा चेंडू दाट इथे पाहायला मिळतोय. निर्धार चेंडूचा खेळ संपला गेला. निर्धार चेंडूचा खेळ संपल्यानंतर गोलंदाज जो पुन्हा एकदा सज्ज असेल, मात्र समीकरण 16-27. यावेळी काय घडलं जाते, चुकी केली जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. थोडासा मिसफील्ड व्हायला मिळाली आणि लेग बाईच्या रूपाने एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलने समीकरण 15 चेंडूमध्ये 26 धावा. धावा कठीण होत चालल्यात, आव्हान कठीण होत चालले, कारण जिथे 18 चेंडू 28 होता तिथे आता मात्र 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा हलकीशी कट केली जाते. थर्डमॅन रिझनमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 30-31. 25 धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक असतील ते म्हणजेच 14. आडव्या बॅटने केल्या गॅपमध्ये चेंडू आहे. चेंडू जाईल डीप कॉर्नर रिजन मध्ये. 4 रन चौकार. वाईट काउंट केलं का? एक सिंगल आली होती ती काउंट केलं. स्कोर काय आला? 35 ना? 35 झाले ना? 13 चेंडूमध्ये 21 धावांची जिंकण्यासाठी गरज असेल, ती म्हणजेच टीम मुंबई ईस्ट या संघाला. 13 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळी खराब चेंडू हाताळला जाते आउटसाइड द लेग स्टंप. वाईट पाहायला मिळतोय. वाईटने आपण पाहिला तर अजूनही 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच मुंबई संघाला मारावा लागेल. पण ज्या प्रकारे आपण पाहायला गेला तर एका मोठ्या फटक्यानंतर नक्कीच मॅचमध्ये वापसी करण्याचा संदेश घेऊ शकतो आणि तो फटका येतोय. फाईन लेग रिझनमध्ये चेंडूला केला गेलाय. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये. 2 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 39 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. 18 धावा 12 चेंडू. काय घडलं जाईल? या मॅच पूर्णपणे रंगामध्ये आले. ही मॅच पूर्णपणे मिथिलेश एक देसाई. टफ फाईट पाहायला मिळते. मिथिलेश देसाई. 12 चेंडू 18 धावा. इथे धाव फलकावरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी मुंबई या संघाला त्या धावांची गरज असेल, मात्र त्या धावा इथे करत असताना गोलंदाजी मार्गावर महत्त्वपूर्ण षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला बोलावलं जाणार आहे? कारण या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर महत्त्वपूर्ण हा षटक असेल. या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं असेल. तर जर या षटकामध्ये जर मोठे फटके आले, या षटकामध्ये जर धावा जास्त आल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक सोपं कठीण आव्हानाला सोपं करू शकतोय मुंबई संघ. मात्र या षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गोरे. मैदानावर उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण VIP सेक्शनला बसून घ्यायचंय. मैदानावर कुणीही दिसणार नाही. ज्यांचा सामना आहे तेच थांबतील. एक सिंगल पूर्ण नांदेड संघ 11 चेंडू 17 धावा. 11 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोरे.
सज्ज असेल. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला अडवलं जाईल का? एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. एका सिंगलवरती सहाय्यक समाधान मोटर मानावं वाहन लागेल निरीक्षक सागर फलंदाजाला. नलवडे साहेब. 10 चेंडू उर्वरित शिल्लक असतील आणि 10 चेंडूमध्ये 16 धावेंची गरज असेल. जबरदस्त आयोजन स्पर्धेचं केलं गेलं. आज सर्व RTOचे खेळाडू प्रत्येक गावामधून प्रत्येक शहरामधून आज इथे खेळत असताना आपण पाहत आहे. कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये मॅच चालू आहे पनवेल आणि मुंबई या दोन संघादरम्यान. 9 चेंडू 16 धावेंची गरज जिंकण्यासाठी. यावेळी पहा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळाले. महत्त्वपूर्ण षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी गोरे या गोलंदाजाची पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॅटवरती चेंडूला घेतला गेला नाही. शॉट मिडॉन रिजनमध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. पेकी केली जाते आणि पेकी करेपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने संघाचा धावफलक 42 धावा या धावफलकावरती लागला. 7 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मॅचमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलात तर गोलंदाजी करत असताना गोलंदाज गोरे आपल्या षटकातला शेवटचा चेंडू यावेळी आउटसाइड द लेग स्टंप गोलंदाज गोरे यांच्या माध्यमातून चेंडू हाताळला जातोय वाईट. आणि या वाईटने एक धाव ही धाव फलकावरती जोडत असताना धाव फलकावरती लागल्या जात आहेत 43 धावा. 7 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज आहे. यावेळी शॉट पॉईंटला खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? मात्र या सिंगलने डबलने तुम्ही फक्त धावफलक चालू ठेवू शकताय. एखादा मोठा फटका त्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. मात्र तिथे तो फटका येत नसताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावाचं समीकरण आहे. जिथे 12 चेंडूमध्ये 18 होता तिथे मात्र या षटकामध्ये गोरे या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. 6-12चं 7 चेंडूमध्ये 13 धावा जिंकण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावर आपण पाहतोय. गोलंदाज शेवटचा निर्णायक आणि महत्त्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजेच सुनील जटार. गोलंदाजी मार्गावर शेवटचा षटक महत्त्वपूर्ण आहे. कारण या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट येईल. कारण जर फलंदाजी करणारे 6 चेंडूमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने जर 13 धावा पटकावल्या तर त्या संघाला विजय मिळेल. मात्र त्या 13 धावा जर रोखल्या गेल्या तर नक्कीच पनवेल हा संघ इथे विजयी होईल. काय घडलं जात आहे? पहिला चेंडू वाईट हाताळला जात आहे आणि आता समीकरण 6-12 वरती येऊन टेपला जात आहे. कारण एखादा मोठा फटक्याची गरज मुंबई या संघाला असेल. एक मोठा फटका जरी येतोय तर नक्कीच पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. पुन्हा एकदा त्या मॅचमध्ये येऊ शकते. मात्र यावेळी पाहायला गेलं तर लॉंग ऑन रिझनमध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होईल का? मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. एका साईडला जर आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न शतरक्षक करणारा पनवेल RTO असा करतोय. मात्र इथे धावा घ्याव्या लागतील जर मुंबई या संघाला जर जिंकायचं असेल तर आता मोठा फटका या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला जर तुम्हाला विनंती आहे वरती बसून घ्या. गवळी सर वर बसून घ्या प्लीज.
विनंती असेल जे खेळाडू इथे मैदानामध्ये जे मॅच चालू आहे तेच खेळाडू मुंबई सेंट्रल संघाला फक्त विनंती आहे, मी मैदानामध्ये सांगून राहतील. गेलो होतो इथं व्हीआयपी सेक्शनला बसा. मोठा चेंडू होता, Please. चेंडूला भिरकावून दिलाय डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये शतरक्षक आहे, पकडतोय झेल, मात्र इथे नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलाय. बिमर हाईट पॅकेटचा हा चेंडू आहे आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे इथे एक जीवनदान मी म्हटलं जाईल कारण 1+1 2 धावा बोनसच्या रूपाने इथे मिळाले जातील आणि या 2 धावेने धाव फलक लक्षात घ्या. पंचांशी कुणी वाद घालू नका. पंच खूप अनुभवाने भरलेले आहेत. दोन्ही पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत, MC आणि नामवंत पंच आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 5 4 आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा 8 धाब्यांची गरज. फ्री हिटचा चेंडू असेल, गोलंदाजची मार्गवर गोलंदाज यावेळी पहा डॉट केलं जातं. डॉट ज्यावेळी तुम्ही चेंडू कराल त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाचे एक डोकेदुखी असेल, पण प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे कारण तुमच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत आणि मात्र यावेळी तुम्हाला सिंगल आणि डबल धावा घेणं गरजेचं असेल. 4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये आता मात्र 8 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 8 धावा, फटका पोचलाय. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर उंची खूप आणि लांबी कमी असा हा फटका सेफ पडला जातोय मैदानामध्ये. या चेंडूवरती मिळाले जातील 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. एक गोल्डन षटकार मारावा लागेल फलंदाजाला या 2 चेंडूमध्ये. जिंकायचं जर असेल तर नक्कीच एक मोठा षटकार यावेळी पण लास्ट मिनिट डील्स हुक करो और होटल्स गो आईबीबो पे बुक करो. संघ इथे विजयी होत आहे. येस डीजे ठाणे वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. कुणाचं आहे? TC ऑफिस. मगाच्या मॅचला बराच कालावधी घालवला, तर आपण पटकन क्षेत्ररक्षण लावा. TC ऑफिस